रसिक मित्र हो, नमस्कार. मी अमित कुमार शेलार. अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आपण ऐकत आहात माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांच्या कवडसा या कादंबरीचा भाग 16वा. डॉक्टर आनंद, अहो डॉक्टर! बाहेरून माधववाजांचे आवाज आला. आनंद उठला. दरवाजा उघडला. बाहेर नुकतंच उजाडलं होतं. काय वजे गुरुजी? अहो सांबळ्या दिसला का कुठं? वजे गुरुजींच्या शब्दात काळजी होती. कुठं गेला सांबळ्या? वजे काळजीत पडले. त्यांच्या खोलीत त्यांच्या खोलीत मी झोपलो होतो. उजाडलो म्हणून उठलो तर दरवाजा उघडा. मुलं मोजून पाहिली तर एक नाही. तेव्हा कळलं सांबळ्या कुठं दिसेना. शोध सुरू झाली. सांबळ्या आश्रमात नव्हता. बाहेर जाताना कोणी पाहिला नव्हता. कुठं गेला असेल याचा अंदाज येत नव्हता. सांबळ्या. सांबळ्या 8 वर्षाचा. त्याचं गाव फणसवाडी. बाप घालवायला आला होता. 4 दिवस राहिला होता. मग बाप फणसवाडीला गेला. पण सांबळ्या आश्रमात समाधानी दिसत नव्हता. गप्प गप्प असायचा. कोपरा गाठून बसायचा. मुलात खेळायचं नाही, जेवायचं नाही. अनेक प्रश्न उभे राहिले. लघवीला लागली असावी, पोरगं बाहेर आलं असावं, रस्ता चुकला असेल, वाघरानं उचललं असेल काय? अस्वलांची संख्या अधिक, त्यांचं पण काही सांगता येत नाही. दुपार झाली. आसपासचा परिसर पाहून झाला. हाका मारल्या सांभळ्या नाही. सर्वांच्या तोंडचं पाणी पळालं. सर्वजण चिंतातूर झाले. मी फणसवाडीला जाऊन येऊ का? पंढरीने विचारलं. सर्वांची तोंड चालू झाली. कल्पनेप्रमाणे जो तो बोलायला लागला. 8 वर्षाचं पोर हो. फणसवाडीला जाईल कसं? 30 एक किलोमीटरचं अंतर. रस्ता एकदाच बघितलेला. अंधारात ते जाईल कसं? त्यात फणसवाडीत त्याच्या आई वडिलांना समजलं की सांभळ्या नाही तर ते काय करतील? दगडानं ठेचतील, आक्रोश करतील. काही कळेना. आश्रमाच्या भोवती 5-10 किलोमीटरचा परिसर पिंजून काढला. जाळ्या धुंडाळल्या, ओढे नाले पाहिले. काही उपयोग झाला नाही. अंधार झाला. सर्व आश्रमावर परत आले. अनेक शंका, अनेक प्रश्न त्यांना, अनेक कल्पना, पण सारे बोलणंच. कुठेच कपडे सापडले नव्हते. वाघ, सिंह, अस्वल येऊन गेल्याची निशाणी पण नव्हती. झाडाढोलीत लपल्याचं दिसत नव्हतं. पोरगं गेलं कुठं? अख्खी रात्र आश्रम जागा. माधव वजे पुरते गारठून गेलेले. सकाळी पुन्हा एकदा पंढरी म्हणाला, फणसवडीला जातो. नकार काय कारणानं देणार? मंजुश्री फक्त म्हणाली, आदिवासी माणसं आहे ती. बेतानं बोला. वेळ आली तर पळ काढा आणि एकटं जाऊ नकोस. रामदास, तूही जा बरोबर. ते दोघे निघून गेले. इकडं आश्रमावर शोध चालूच होता. सर्वच काळजीत होते. जंगलभर सर्व हुक्क्या मारत होते, हाका मारत होते. अंधार पडला. निराशा, भीती, काळजी. शाळा सुरू करणं सोपं, चालवणं अवघड. त्यात आश्रमशाळा चालवणं तर महाकठीण. अनेक घरची मुलं, संस्कार वेगळे, स्वभाव वेगळे. रात्रीच्या दरम्यानने रामदास पंढरे आले. पंढरीच्या खांद्यावर सांभळ्या होता. पोरगं दार उघडून हरणासारखं पळालं. दुपारचं फणसवाडीत आईबापाने विचारलं, का रा आलास? तर गमत नाही म्हणला. सांभळ्यावर कोणी चिडलं नाही, रागावलं नाही. सारे त्याच्या कमालीची कमाल करत होते. जंगलपुत्र, जंगलात जन्मला. जन्मापासून जंगलाचा संबंध. भीती नाही, काळजी नाही. कारक शरीर. वाघ, सिंहाशी, हिंस्र प्राण्यांशी संबंध त्याचा. बारवाडला जाण्याचा विचार बारंगळला होता. इकडं आवडायचा जीव खालीवर होत होता. वेळ गेली की
हातचा डॉक्टर जाईल ह्याची भीती होती. जागेपणी आवडाई स्वप्न बघत होती. राम सीतेचा जोडा जुळवत होती. मनातल्या मनात वरमाई होत होती. गोजीरवाणी लहान पोरं डोळ्यापुढं नातवंड नातवंड दिसत होती. राहुलं नाही. ती डॉक्टर पुढे उभी राहिली. "डागदर, बारवाडला जाताय ना मग?" "अहो जातच होतो, पण सापडलं ना आता पोरगं. हं? झालं, झालं गेलं. आता बैजवार चाललंय ना. या की जाऊन. बघू आता कशाला वागताया. हं? अहो बघत बसाल तर येळ जाईल निघून." "वेळ? अहो आपलं जवाच्या तवा व्हावं. हं? आता कशाचं बघताय? आमचा कुसवड्यात व्हा. आज जाऊ म्हणता, उद्या जाऊ म्हणला, 8 दिवस असं गेलं आणि गेला तर पोरगी हळदीनं पिवळी. येळ गेली व येळ गेली. पोरगी पाहिला जाणार नाही मी. आत्ता तिला काय बघताय? अहो नक्षत्रासारखी पोर. सूर्याला म्हणते मावळू न ग, चंद्राला म्हणते उगवू न ग. आवडाई बसा. आवडाई बसली. तुमच्या मनात काय आहे ते तरी कळू द्या मला. डॉक्टर आनंदने विचारलं. आता ग बाया, माझ्यावर काय मनात असणार आहे. मी या बी विराजी म्हणजे राजे असेल तर. हे बघा चाचरू नका. तुम्ही माझ्या आईसारखे आहात. मोकळेपणानं बोला. आता बाबा, तुझी आई, तिची आई, तर मग सारच की मिटलं. हो. आवडाबाई उठली न तरा बाहेर निघाली. आई सांगती तसं करायचं. हो. हू नाही का चू नाही. अहो माझं पण आवडाई तिथं थांबली नाही. ती धावतच मंजुश्रीच्या रूममध्ये आली. मंजुश्री, म्हात्रे गुरुजी, माधव वजे तिथं चर्चा करत होतो. "मॅडम, या मुलांनी अजून बाहेरचं जग पाहिलेलं नाही. आम्हा दोघांना वाटतं जीभ आपण घेतली आहे. आपण या मुलांना शहरातनं फिरवून आणूया." म्हात्रे गुरुजींचं हे वाक्य आवडायनं ऐकलं आणि ती म्हणली, "अजिबात नको. माकडे ही त्यांचा चाळा सुरू झाला तर ऐकणार आहेत का? आता सांबळ्यानं रक्त आठवल्याचं किती दिस झाले ती. आवडाई, ही मुलं जंगलात वाढली. जंगलात जन्म झाला. जंगलात ती घाबरणार नाहीत. पण बाहेरचं जग त्यांना नवं आहे. ती शहरात घाबरून जातील. आम्हाला सोडून ही इकडं तिकडं कुठं पण जाऊ शकणार नाहीत." वजे गुरुजी बोलले. दावी लावणार हायवे त्यांना. अहो एक हातचं सुटलं तर किती पळाल त्यांच्या माग. मेले हरणाची अवलाद. अहो आम्ही दोघं आहोत. गाडीतून उतरू देणार नाही. म्हात्रे बोलले. काही न ग. हिथं कोंडल्यात ते बरे आहेत. अहो शिक्षण चार भिंतीत होत नाही. खरं शिक्षण चार भिंती बाहेरचं होत असतं. शहरातील रस्ते, घर, बाग, बगीचे, मुलं, माणसं त्यांनी पाहिली आणि शिक्षणामुळे हे असं होऊ शकतं हे त्यांना समजलं तरी आपलं फार मोठं काम होईल. पाहणे, अनुभवणे आणि त्यावर विचार करण्याची प्रक्रिया सुरू करणं म्हणजेच शिक्षण. वजे गुरुजी बोलले. "हे बघा, त्यातलं मला काय बी कळत नाही, पर सांबळ्यानं 2 दिस आन गोड लागू दिलं नाही एवढं ध्यानात ठेवा." आवडाई बाहेर पडली. विषय बंद झाला. मग मंजुश्री म्हणाली, "अ, मुलांना सांभाळून आणा. शक्यतो गाडीतून उतरू देऊ नका. परखनला घेऊन जावा. अंधार पडायच्या आत. अंधार पडायच्या आत या." म्हात्रे आनंदेनं वझेंना आनंद झाला. "हे पहा, नीटनेटके कपडे घाला त्यांना. दुपारचे डबे बरोबर न्या. पाणीही पण न्या." म्हात्रे गुरुजींनी तात्काळ सूचना अंमलात आणली. माधुरी, जयश्रीला सकाळी लवकर जेवण तयार करायला सांगितलं. वझ्यांनी सर्व मुलांची कपडे धुवून, झटकून, घड्या पडू नयेत म्हणून दोरीवर व्यवस्थित टाकले. सहल म्हणजे काय हे माहीत नसल्यानं मुलात फरक नव्हता. सकाळी जीप निघाली. आश्रम आणि नागरी वस्ती यांचा संपर्क नव्हता. त्यामुळं अनेक अडचणी निर्माण होत होत्या. पूर्वी ठीक होतं, पण शाळा सुरू झाली आणि अडचणींची तीव्रता जाणवू लागली. मुलांना भाज्या हव्यात,
आमटीत दररोज बदल हवा. हे जर पाळायचे तर बाहेरच्या बाजारपेठेशी संपर्क हवा. धान्य आणणं, साहित्य आणणं, वर्तमानपत्र आणणे यासाठी प्रवासाचं साधन हवं होतं. आणि त्यासाठी सर्वानुमते जीप घेण्याचं ठरलं होतं. रस्ता कच्चाच होता, पण जीप जाण्यासारखा होता. सर्वांच्या कष्टातून तयार झालेला हा रस्ता. जीप आली. म्हात्रे गुरुजींना ड्रायव्हिंग येत होतं. आज ते सर्व कामाला आलं. जीपचा वापर मुलांच्या सहलीने सुरू झाला. जंगलानजीकची छोटी छोटी गावे लागली. मुलांनी डोळे मोठे केले. अंगभर कपडे घातलेली सायकल, मोटारसायकल, गाडीतून जाणारी माणसं ती आपुलकीने पाहत होती. डोळ्यातील आनंद पाहून दोन्ही शिक्षक सुखावले होते. सारंच नवीन. उंच उंच इमारती, फुलं, फळं, बागा, रंगीबेरंगी माणसं, शाळा, वाहनं, गर्दी सारंच आगळं वेगळं होतं. डोळ्यात आपुलकी, पण मनात मनात भीती. जंगलातला ससा पकडून कुणीतरी घरी आणावा तशी ती भेदरलेली, आबोल झालेली. पण एक दुसऱ्याला बिलगलेली. म्हात्रे आणि वझ्यांचे तोंड चालू होते. मंदिर पहा, मंदिरावरचा झेंडा पहा, ती एसटी, ती टॅक्सी आणि ते हे, ते असं त्यांचं चालू होतं. दुपारचं जेवण एका गार्डनमध्ये झालं. जेवताना डोळे भिरभिरत होते. म्हात्रे वझ्यांना डोळ्यात वझ्यांच्या डोळ्यात पोलीस होते. "वजे गुरुजी आता कुठं जायचं? कुठं जायचं? परत फिरूया." वजे गुरुजी म्हटले. पहिल्यांदा बाहेर पडलेली मुलं. "एवढी कसली घाई? कुठं जायचं म्हणता? तालुक्याचं शहर एवढंसं. गल्ली-बोळं पाहून झाली. कुठं वेळ घालवणार?" "वजे गुरुजी, आपण एवढं मुलांना फिरवलं, पण मुलांना आपण हसवू शकलो नाही." माझ्या मनात आले त्यांना हसवूया. म्हात्रे गुरुजी कसल्याशा विचाराने बोलले. "कसं हसवणार? अहो त्यांच्या सवंगड्यात त्यांना घेऊन जाऊया. गावात सर्कस आलेली आहे. प्राणी आहेत. जाऊया." सर्कसच्या तंबूत कुणी हातावर तुरी दिली तर? हं. चेहरे पाहिलेत त्यांचे. गोगलगायी झाल्यात. कुठं पळणार? शिवाय ओळीनं मुलांना बसवू. एका बाजूला तुम्ही बसा, दुसऱ्या बाजूला मी बसेन. चला जाऊया. सर्कस गावाबाहेर एका मैदानावर होती. मुलांना घेऊन ते तिथे आले. मोठ्या मोठ्या जाहिरातीचे पोस्टर पाहून मुलं सुखावली. विशेषतः त्यातील प्राणी त्यांच्या ओळखीचे होते. तिकीट काढले, आत गेले. ओळीने खुर्चीवर बसले. सर्कस सुरू झाली. उंच झोके पाहताना चेहरे फुलले. माकडं पाहून हसू आलं. वाघ, शेळी, सिंह पाहून मज्जा आली. मुलं सर्कस पाहण्यात गुंग झाले. माकडं बॉल खेळत होती. वाघ, सिंह त्यांची शेळी, बकऱ्यासमवेत जेवण झाले. तंग कपडे घातलेल्या मुलांनी उंच झोके घेतले. विदूषकाने हसवले. कुत्र्यांनी गोल रिंगणातून उड्या मारल्या. आता अस्वलाला घेऊन विदूषकच आला. अहो, विदूषक कोलांट्या उड्या मारत होता. अस्वल त्याचं अनुकरण करत होता. विदूषक एका झुल्यावर बसला. अस्वलाने उडी मारून बैठक घातली. अस्वल छान करत होतं. खेळ रंगात आला होता. लोक टाळ्या वाजवत होते. विदूषकाचा उत्साह वाढला होता. त्यात अस्वल चांगला प्रतिसाद देत होतं. विदूषकाला काय झालं काय माहित नाही. तो धावत एका बाजूने निघाला. त्याचं अनुकरण करत अस्वल निघाले. दोघे एका दुसऱ्याला भिडणार तोच विदूषकाने अस्वलाला जोराने उंच उडी घेऊन लात मारली. अस्वल कोलमडून पडले. थोड्या वेळात उठले. ते दात फेंदारत जोरात ओरडलं. त्याने विदूषकावर झेप घेतली. विदूषक विदूषक कोसळला. अस्वल त्याच्या छातीवर बसले. विदूषकाने आता काही खरं नाही असं पाहून सर्कसमधील 2-3 माणसं हातात हंटर घेऊन धावत आली. त्याने अस्वलाला मारायला सुरुवात केली. अस्वलानं त्या तिघांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्यापुढं आपलं काही चालणार नाही हे पाहून प्रेक्षकात त्यांनी उडी घातली. एकच आरडाओरडा झाला. पळापळी सुरू झाली. वजे म्हात्रे आपल्या मुलावर लक्ष ठेवून होते. पण त्या मुलांचं लक्ष अस्वलावर. उचलली. एक 10 वर्षाची मुलगी अस्वलानं उचलली. दगड्या हे पाहूच शकत नव्हता. त्याच्या अंगात कुठून वारं शिरलं देव जाणं. तो 2 उड्यातच अस्वलाजवळ पोचला. म्हात्रे वझ्यांनी डोळेच मिटले.
दगड्याने अस्वलाच्या डोक्यात जोरात टोला मारला. अस्वल अस्वलाने पडता पडता मुलीला सोडून दिलं. दगड्या आडव्या पडल्या अस्वलावर पायानं वार करीत राहिला. शेकडो लोक हे पाहत होते. सर्कशीच्या रिंग मास्टरसह सर्व अवाक झाले होते. अस्वलाने मुलीला पकडलेली मुलगी एका बाजूला पडली होती. दगड्या अस्वलावर तुटून पडला होता. एकदाचे अस्वल बेशुद्ध पडले. दगड्यानं त्या मुलीला उचललं, हंबरडा फोडला. आईनं आपल्या मुलीला ताब्यात घेतलं. रिंग मास्तरांनी अस्वल जाळीत जेरबंद केलं. दगड्या शांतपणे गुरुजींच्या जवळ आला. म्हात्रे गुरुजींनी त्याला छातीशी कवटाळलं आणि म्हणले, "दगड्या, वजे गुरुजी, चला, सर्व मुलांना बाहेर घेऊन चला." तंबू बाहेर येतात, तर बाहेर घोळका, कॅमेरावाले, फोटोग्राफर्स, पत्रकार सगळेजण उभे. "तुझं नाव काय बाळा? तुझं नाव काय? तू कोणत्या गावचा? कोणत्या शाळेत शिकतोस? अरे तुझे आई-वडील काय करतात? तुला हे कसं सुचलं रे? अरे तुझ्यात ही धडाडी कशी?" कॅमेरे फोटो काढत होते. त्यांना त्यांच्या तोंडून, पत्रकारांच्या तोंडून प्रश्नांची सरबत्ती चालू होती. दगड्या काय बोलणार? तो पुरता घाबरून गेला होता. म्हात्रे गुरुजींना माकडीच्या पिलासारखा चिकटला होता. शेवटी म्हात्रे गुरुजींनी बोलायला सुरुवात केली. "शांत बसता का? मु- मुलगा घाबरलेला आहे." "घाबरेल कसा? शूर आहे तो. वाघासारख्या अस्वलाशी लढला तो. वाघ आहे वाघ. काय चित्त्यासारखी झेप घेतली त्यानं. अहो 2 झेपेतच अस्वलापर्यंत पोहोचला. अंगावर काटा आला आमच्या. अरे का माझी तर बोबडी वळली होती. शूर आहे शूर. काय पोरग आहे. अरे भीती अशी नाहीच. मुलीचा जीव वाचवला बरं का त्यांनी. एका मुलीचं काय घेऊन बसला आहात? 4-2 तरी माणसं त्या अस्वलानं फोडली असती. रिंग मास्टर बेहत्रा. अहो पोराची कमाल आहे. असं पोरगं आम्ही कधी पाहिलं नव्हतं बरं का." गर्दीला अनेक तोंड असतात. मगदुराप्रमाणे जो तो बोलत होता, कौतुक चाललं होतं. आता पोलिसांची व्हॅनच तिथं आली. "कोणाचा मुलगा आहे हा? कोण आहेत याचे पालक? कोणत्या गावचा रे?" पुन्हा 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 प्रश्न. शेवटी म्हात्रे गुरुजी चिडून म्हणाले, "जरा शांत बसाल की नाही? दगड्या किती घाबरलाय ते पहा." "शूर मुलगा कधी घाबरतो का?" इन्स्पेक्टरांनी प्रश्न केला. "तो हिंस्र प्राण्यांना घाबरत नाही. अगदी वाघ सिंहाला घाबरत नाही, पण माणसांना घाबरतो." सर्व माणसं म्हात्रे गुरुजींच्या बोलण्यावर हसले. इन्स्पेक्टरला गर्दीपुढे भाव दाखवण्याचा मोह सुटला. ते आवाज वाढवून बोलले, "ए, नीट बोलणार का पोलीस स्टेशनवर येता?" त्यावर म्हात्रे गुरुजी शांतपणे म्हणले, "साहेब, मी नीट बोलतोय आणि खरंही बोलतोय. हा आदिवासी मुलगा आहे. याचा गावाची वस्ती आणि याचा गावाची वस्ती आहे केवळ 17 वर्षाची, 17 माणसांची. ती माणसं अर्धवस्त्रात असतात. तुमच्यासारखी एवढी माणसं, गर्दी तो पहिल्यांदाच बघतोय. माणसांनाच घाबरलाय तो." सर्व ऐकून माणसं गप्प झाली. "मी विनंती करतो तुम्हाला, या क्षणी तरी तुम्ही काहीही प्रश्न विचारू नका. आणि तुम्ही हट्ट धरला तरी तो काही सांगू शकणार नाही. त्याच्या भाषेशिवाय त्याला कोणतीही भाषा येत नाही. तुम्ही कोण त्याचे? शिक्षक, पालक दोन्हीही. तुम्हाला मराठी येतं? मराठी येतं, हिंदी येतं, इंग्रजी येतं. बी-ए, डी-एड आहे मी. मग तुम्ही माहिती द्या, प्लीज." या क्षणी माझ्यासोबत शाळेची मुलं आहेत. पुन्हा काही घडलं तर मोठी पंचायत होईल. कुठे आहेत मुलं? ही. म्हात्रे गुरुजींनी मुलं दाखवली. फोटोग्राफर आणि कॅमेरामननी आपलं काम केलं. "आम्ही केवळ तुमची 5 मिनिटं घेतो." म्हात्रे गुरुजींचा नाईलाज झाला. मुलांचे नाव: दगडू धोंड्या पिलानी, गाव गोलवड, शाळा गोळवड आश्रम. मुलाला हे सुचलं कसं? जन्मापासून जंगली प्राण्यांच्या सहवासात तो वाढलाय. त्याच्याशी खेळलाय. तरीही त्याने अस्वलाला मारले. चुकता आहात तुम्ही.
अस्वल हा प्राणी दगड्याचा तसा मित्रच. पण जेव्हा त्यानं मुलीवर हल्ला केला, तेव्हा त्याने अस्वलाला बेशुद्ध केलं, मारलं नाही. एवढं शौर्य त्याच्याकडून आलं कुठून? दुर्गम भागातील निसर्गानं दिलंय त्यांना. जंगली प्राणी हल्ला करतात. एरवी नाही, तेहून कोणावर हल्ला करीत नाहीत. मग आज मग आज अस्वलानं केलं ते काय? तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल. विदूषकाच्या सर्व हालचालींचे अस्वल निमूटपणे नक्कल करीत होतं. आपण सर्वांची करमणूक करीत आहोत. चुकला तो विदूषक. त्यानं अस्वलाला धडक दिली. त्यामुळं अस्वल चिडलं. मुलीनं त्याचं काय बिघडवलं होतं? हे पहा, रागात आलेला माणूस आपला राग इतरावर नाही का काढतो? भविष्यात दगड्याला कोण बनवणार आहात? माहीत नाही. त्याला धाडशी खेळ शिकवाल का? आमच्या ऐपतीप्रमाणे प्रयत्न करू. अशा शूर मुलांसाठी शासनाकडे मदत मागणार का? शासनाची नाही, पण शासनकर्त्यांचा मला वाईट अनुभव आहे. तुमचा अनुभव सांगाल का? मला आता मला आत्ता काहीच बोलायचं नाही. आश्रम कोण चालवतं? प्लीज काहीही विचारू नका. त्यांनी सर्वांना हाकललं. मुलांना घेतलं. जीप जवळ आले, तर समोर 2 माणसं. मी सर्कसचा मालक, मल्लिकार्जुन. आपका सारा सुना है. एक बिनती करने आया हूँ. कौन सी? ये बच्चा मुझे चाहिए. नहीं भाई, इसकी पूरी जिंदगी बदल दूंगा. नहीं साहब, ऐसा हम नहीं कर सकते. सोचो मास्टर जी. नहीं साहब, इस बच्चे को मैं नहीं बोला ना. म्हात्रे गुरुजी जीपमध्ये बसले. जीप आश्रमाच्या दिशेने पळू लागली. रात्री उशिराच आश्रमावर पोहोचले. जेवण झालं.